कैसे येती कण हाताशी ते शेतकरी आपण शेतामध्ये पाणीच घातले नाही, उडाणा भरला खात बसला आणि एका दिवशी पाऊस पडला गेला, पेरलं आला आणि पुन्हा खुडायच्या दिवशी एका दिवशी गेला, त्याला काहीच दिसलं. कसंही त्याला मेहनत करायला लागते. तसं राजानं राष्ट्र असं निवडून काढलं पाहिजे, वाईट लोकांना दंड दिला पाहिजे. दुर्योधन अत्याचार करीत होता, विषाचे लाडू दिले, लक्षात जाऊन जाळण्याचा प्रयत्न केला, अनेक कारण केले दुर्योधनानं. पण दुर्योधनाला राजाने पाठीमागे घातलं होतं. का? तर पुत्राचा लोभ होता आणि म्हणून दुर्योधनाला पाठीमागे घातलं होतं. धृतराष्ट्रानं एका दिवशी विदुर काका आले म्हणजे सांगितले, राजा तू पुत्र मोहन आंधळा झालेला आहेस, तुझा मुलगा गुन्हेगारी वाढवित आहे आणि तू जर आज नाही दंड त्याला दिला तर तो अनेक असा प्रवृत्त होईल आणि आपल्या राज्याचा एक दिवस नाश होईल. तुम्हाला आज्ञा कर, मी प्रधान आहे, साखर दंडानं जपडून त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये बंद करतो, अशी मला तो आज्ञा कर. फक्त तो आज्ञा केल्याबरोबर मी त्याला टाकून टाकतो आणि या राज्यातला अन्याय कमी होईल. याचा अन्याय वाढत चाललेला आहे, पण राजानं पाठीशी घातलं म्हणून धृतराष्ट्राला सगळं पाप लागलं. 100 मुलं समोर गेले, मारले, गदा घालून मारले. 5च पांडवाचा विजय झाला, 100 कौरवाचा का झाला नाही याचं कारण हे आहे. पतीला भोगावं लागत आहे आणि म्हणून ह्याच्या ज्या 498 स्त्रियांनी पाप केलं आणि त्याचं पाप एका दिवशी घ्यायला लागलं आणि लागल्यामुळं काय झालं म्हणजे याची संपत्ती एका दिवशी क्षय झाला. संपत्तीचा सगळा संपत्ती संपली आणि राजा रस्त्यावर आला. इतका राजा हे असताना आणि मग एका दिवशी राजाचा मृत्यू समय जवळ आला. भोगाची नवाळी सांगा वेळा काही, भोगाची नवाळी न सुटे कोणे काळी आणि वासना ओंगळी तेच करी. वासनेमुळे याला पुन्हा जन्म मिळाला म्हणजे तो जन्म कुणाचा मिळाला? हरिणाचा मिळाला. हरिण झाला तो एक दिवस. मरोनिया जन्म हरणाचा पावला पुरवी झाल्या पतिव्रता. एका दिवशी तू मृत्यू पावला, स्त्रियाही मृत्यू पावल्या आणि याला जन्म हरिणाचा मिळाला आणि हरिणाचा जन्म मिळाला आणि ह्याची 2 पतिव्रता स्त्रिया होत्या त्या हरिणी झाल्या आणि त्या हरिणीहून वनामध्ये विहार करू लागले. म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे तसा त्या स्वभावाप्रमाणे तिथे त्या वनामध्ये हिंडू लागले, फिरू लागले. इकडं काय झालं आई सांगतो म्हणजे देवलोकी इंद्र सेवेसी सादर भूतसेन चाकर होता ते भूतसेन नावाचा एक नौकर इंद्र दरबारात कामाला होता म्हणजे आणि आपल्या मालकाची सेवा ही निष्ठेने केली पाहिजे. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा. पण हा सेवेला चुकला आणि इंद्र आले. ते इंद्राचं आसन नीट केलेलं नव्हतं, वाकडे तिकडे पडलेलं होतं आणि मग इंद्राला राग आला. इंद्रानं शाप दिला त्याला, सेवेसी चुकता होय तू किरात आयशे इंद्रे त्यात शापी दे. सेवेला चुकलास आता तो किरात पारध्याचा जन्म तुला मिळत आणि पारध्याचा जन्म घेऊन तुला उपवासी पोटानं
आहे मिळेल ती खावं लागेल, दारिद्र्य भोगावं लागेल, दैन्य आहे तुझ्या भाग लागेल सगळं, असं इंद्रानं शाप दिला. शापाप्रमाणे तो एका दिवशी कर्तव्य तलावर त्याचा जन्म झाला पारद्याचा, आणि त्याचं नाव ठेवलं चंडभिल्ल. चंडभिल्ल नावानं तो वावरू लागला, वनामध्ये फिरू लागला. विठ्ठल त्याच्या घरी एक तिळ मात्र अन्नाचा कल नव्हता, आणि तो उपाशी पोटानं घराच्या बाहेर निघाला. त्याला सगळी सामुग्री मिळाली होती. म्हणजे कोणती? जे जे वन्य प्राण्यांना मारायला लागले. वाघ समोर आला, त्याला काय हाणावं लागेल? समजा हरिण आलं, त्याला काय हाणावं लागेल? लांडगा आला, त्याला काय लागत नाही? असे सगळे त्याच्यापाशी शस्त्र होते. म्हणजे गुरी होती, जाळे होते, कोयते होते, कुऱ्हाड होती, बाण होता, सर्व काही होतं. आणि मग तो हिंडू लागला दर्याने, डोंगराने, चौकट हिंडायला. आणि नेमकी त्या दिवशी महाशिवरात्री होती. पण ऐकलं का? हा जाणता होता का? नाही. हा वयाला जरी मोठा असला तरी हा निनंदाच होता. त्याला ज्ञान नव्हतं, हा अज्ञानी होता. पण योग कसा आला म्हणून सांगतात त्या ठिकाणी. तो त्या ठिकाणी घरी कळीच नसल्यामुळे उठवाशी पोटानं बाहेर निघाला होता, आणि दिवसभर सावध होती होता. सकाळी जात असताना वाटेमध्ये एका अरण्यामध्ये पुरातन शिवाचं देवालय होतं. त्याला रंगरंगोटी केलेली होती, कीर्तन भजन चालू होतं, आनंद चालू होता, अभिषेक चालू होता, यज्ञ होम चालू होते. त्याच्यामध्ये ते तांदूळ वगैरे आहुती टाकत होते. आणि ही तर क्षणभर पाहिलं, शिवहर 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 ही शब्द त्याच्या कानात घुसले. आणि स्वतःच्या मनाला म्हणला, काय मूर्ख माणसं आहे, उगाच आणखी मला शिवहारा 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 म्हणा. शिवहारा म्हणजे काय? आणि चांगलं अन्न म्हणजे खायला भेटलं आम्हाला, आणि मध्ये टाकायला म्हणजे आगळीत खाऊन दिलेले त्या अन्न मध्ये फेकायले, ते अन्न जळून चालले. ह्याच्यावर चार कुणी तर जगली असते. मूर्ख माणसं आहेत म्हणला, आणि तिथून पुढे निघून गेला. पण त्याच्या जिभेला चाळा बसला तो हर 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 महादेव, हर हर महादेव. दिवसभर असा घशात भुकीत 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 हिंडू लागला. पण हिंडत असताना हिंडून हिंडून सूर्य अस्ताकडे जाण्याची वेळ आली. त्याला एकही त्या दिवशी सावध भेटलं नाही, आणि तो उपवास होता. पूर्व पुण्य काही तर फळाला यायचं असलं तर काहीतरी असं आघाटीत घडत आहे, आणि त्याचा उद्धार होतो. महाराज म्हणजे पूर्वीचं काहीतरी पुण्य होतं, आणि ते आज फळाला आलं. आणि तो हिंडत हिंडत असताना सूर्य अस्ताची वेळ आली. आता दिवसभर त्याला सावध घोषलं नाही. आता काय करू म्हणला, आता परत महाराज घरी जाऊ. तर रिकाम्या हातानं आज 5 कोस आहे, आणि तिथं जाऊन पुन्हा उपवाशी झोपायचे. बरं, दाराला लेकरं पत्नी उपवाशी होती सकाळपासून, ती वाट पाहत असते. मी अन्न काहीतरी घेऊन यायलो म्हणून जाऊन त्यांना काय सांगू. आणि मला आता आपण काहीतरी मिळवल्याशिवाय घरी जायचा नाही. निश्चयाचे गोड निश्चय केला, आणि तुका म्हणे त्याची गोड उठाला. एक सरोवर पाहिलं. सुंदर असं सरोवर आहे. त्या सरोवराच्या काठाला आता सावरचं पाणी प्यायला येते म्हणून त्याने जाळी लावली. अशी जाळी लावली, आणि बाजूला ते झाड होतं मोठं. पण ते झाड होतं बेलाचं. ती बेलाचं झाड आहे हे त्याला ज्ञान नाही. त्याच्या खाली एक पिंड होती महादेवाची पुरातन, आणि ती पिंड महादेवाची आहे हेही त्याला माहित नाही. दगड बनवून पाय ठेवला नाही, आणि झाडावर गेला. झाडावर गेला, आणि त्या जाळीकड दृष्टीला आपल्याला दिसावं, बाण हाणायला इकून कोणी सावध आल्याबरोबर, म्हणून तो बेलाचे पानं तोडला. बेलाचे पानं तोडत असताना ती बेलाचे पानं खाली महादेवाच्या पिंडीवर पडत होती, आणि महादेवाची पूजा होत होती. महादेव प्रसन्न झाले.
कोण माझ्या एवढ्या अरण्यामध्ये माझी कोण पूजा करीत असावा, एवढा भक्त बेलाचा ढीक पडला होते. माता पडता पाला सांग त्याने संतोष वाटला देवाला. डोक्यावर पाला पडाला. आता पूजा करत होता का नव्हता म्हणजे देव त्याला प्रसन्न झाले. एक विनोद चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही येते. एकच बेलाचं पान झालं म्हणजे हे ढीग लावला होता. एक बिल्वदळ, चंदन आणि अक्षता पूजेला तत्वता बहु सोपे. या पूजेला अवघड नाही म्हणजे एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करी. इच्छा केली तो देव पूर्ण करतो म्हणजे. आणि मग हे देवाची पूजा झाली, देव प्रसन्न झाले. नामा मले देवा नामा मले कैसी देवाची नव्हाणी न करिता झाली देव पूजा. देव पूजा करायला घेता का नाही, देवाचं कसं नवल आहे. नामा मले कैसी देवाची नव्हाणी न करिता झाली देवपूजा. देवपूजा झाली, महादेव प्रसन्न झाले. महादेवाने दूताला धाडलं, दूत त्या अरण्यात आले. आल्याबरोबर ह्याच्या पुढे उभा टाकले बरोबर हा बिहाला. कोण आहे तुम्ही? त्याने सांगितलं देवाने पाठवले. तू भक्ती केलास, मी कशाची भक्ती केली आहे? तू आता बेल व्हायलास महादेवावर. आणि म्हणून महादेव तुला प्रसन्न झाले. आणि आम्हाला सांगितलं त्यानं मागत किती, तुला काय पाहिजे माग. मागायचं कळत नाही सगळ्याला. पारद्याचं दैव आलं काहीतरी माग म्हणून, पण पारद्यानं काय मागितलं? मृग पक्षियाचे कळावे बोलणे. त्याचा धंदा काय होता? मृगाला मारायचा, पक्ष्यांना मारायचा. यांची भाषा मला कळायला नाही. ती तथास्तु म्हणली, निघून गेली. निघून गेल्यानंतर हा त्या ठिकाणी 3 प्रहर रात्र झाली होती. थांबला आणि सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्याबरोबर पशु पक्षी प्राणी कुठलाच माणूस सोडून नका झोपत नाही. माणूस झोपतो सूर्य निघाल्याची. ह्यांना काय सूर्य जागी करतो का? नाही. सूर्य नाही जागे करीत ह्या जना प्रकाश किरणा कर म्हणून अंतरीचे धावे सोबावे बाहेर. सूर्योदय झाल्याबरोबर उठतात आणि पाणी पिण्यासाठी हरिण त्या सरोवराकडे पडू लागलं. आणि पडत असताना ती हरणाचं असं जे दृश्य होतं ते सगळं पाण्याकडे होतं.
पाण्यामध्ये हरिण धुंद झालेला होता. त्यानं समोर आलेलं जाळं बघितलं नाही, उड्या टाकत गेला आणि त्या जाळ्यामध्ये तो जाऊन हरिण अडकला आणि अडकून त्या ठिकाणी पडला. पारध्यानं पाहिल्याबरोबर पारध्यानं बाण मारल्याबरोबर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी हरणी आली आणि हरणी त्या हरणाला बोलू लागली. मग ह्याला बोलणं कळावं असं सांगितलं होतं, त्याला मागून घेतलं होतं. मग आता हरणाचं बोलणं कळावं आणि काय बोलतात म्हणून त्याला बाण हाणायचा रोकला आणि एका वरक्षाच्या आड झाला. म्हणून नामदेव महाराज म्हणजे उधळून जाण्याचा मार्ग आहे या ठिकाणी हरिणाचा आणि हरणाचा संवाद. नामामले हरणी हरणाचा संवाद या ठिकाणी तुटती भवबंद ऐकताची भवबंद या ठिकाणी तुटतात म्हणजे आणि मग त्या हरणाचा आणि हरणाचा संवाद चाललाय. आहा प्रिया कैसे झाले विचारू लागले आपल्या पतीला की कसं झालं. पण हरिण तिला सांगत आहे तू इथे विचारी बसू नको पडू आता मायेची आभरी जाय सुंदरी स्वस्थला माझी गती मज तुझी गती तुझ कासया होवेत प्राण द्यावा. जा तू, माझी गती माझ्या संगत आहे, माझं प्रारब्ध आज पडवलंय, माझा काळ संपला. तू जा, तू माझ्यासाठी तर कशाला प्राणी दिलीस ते येईल आता. या ठिकाणी तुझा धर्माचा तू सांभाळ कर, मला जायचं आहे. या ठिकाणी सांगितलं बाळाचा पाळणा स्त्रियाचा धर्म. घरी तुझे बाळ आहे दोन बारके, त्याचा सांभाळ करणे आता तुझा धर्म आहे. माझ्यासोबत येणं तुझा धर्म नाही. आणि मग त्या हरणीची काय गत झाली. नेत्री वाहती अश्रुधारा केले पृथ्वीवरी पुराला अश्रू वाहू लागले, रडू लागली आणि ती सांगू लागली नाही मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. माझी या भाराने दाटेल मेदिनी जरी आभेरुनी तुम्हा जाते. तुम्हाला जर मी सोडून गेले तर पृथ्वी नवज होईल. माझं काय करायचं जगून. स्त्रियाचा धर्म पतीचा सांभाळ करणे आहे. मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही आणि तुम्हाला माझ्या आधी जाऊ देणार नाही. ही हरणी बोलायला मी जात नाही. काय करू जाऊन त्या कोपट्याला घरी जाऊ. कुणाचे घरदार मर्गजळ संसार आपुला विचार तरी बापा. कुणाचं घर आहे, कुणाचे लेकर आहेत आणि म्हणून मी आता जाणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. रडू लागली. सुखाचे संगाती होतो दोघी जणी, सुखाचे सांगाती होतो दोघी जणी. दुःख झाले म्हणून सांडी केली. सुखासकट सुख होत त्यावेळेस आम्ही आमच्या पती बरोबर होतो आणि ज्यावेळेस पतीला दुःख भोगायची वेळ आली त्यावेळेस आम्ही त्याच्या सोबत नाही. म्हणून माझा मावलेला सगळ्याला विनंती आहे, करत असताना घरामध्ये एखाद्या वेळेस करता एखाद्या वेळेस काहीतरी दारिद्र्य आला असेल, नुकसान झालं असेल, सगळं असताना आपण त्याच्या सोबत आहे. चांगलं ऐश्वर्य आहे त्यावेळेस आपण सोबत आहे. आणि दुःखाच्या वेळेस कोण आहे तर स्त्रीच असते. आणि ही भारताची स्त्री आहे, ती कधीच आपल्या पतीचा अवहेर करत नाही.
खरी सांगून गेली. अहो, खरी गोष्ट सांगितली त्यांनी. तुमच्याकडे जिणं या संसारात व्यर्थ आहे आणि म्हणून मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. तेवढ्यात उशीर कसा या दोघांना झाला म्हणून तिसरी त्या हरिणाची पत्नी त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर तीही रोड लागली काय झाले म्हणून. हा पारधी आहे काय संवाद या दोघीचा. पारध्याचा उद्धार कशाने झाला हे सांगायचं आपल्याला. त्या हरिणाचा आणि हरणींचा संवाद पारधी ऐकायला आणि ती हरणी आली आणि हरणीनं पाहिलं आणि ती विचारू लागली काय झालं. रडू लागली, लुडू लागली, आपल्या पतीच्या मुखाला मुख लावू लागली आणि काय झालं. आणि बघा दोघीचं सौजन्यानं कसं वागत आहे. दोन सौती आहेत पण सौती कशा आहेत. तुकाराम महाराजांनी इकडे सांगितलं शक्यतो ज्या ठिकाणी दोन स्त्रिया आहेत तिथं भांडण होते आणि भांडण झाल्यानंतर त्या भांडणाचं पाप होते आणि तिथं जर माणूस तुम्ही गेला तर त्याला ती पाप लागत नाही. एक पुरुषा दोन नारी पाप वसे त्याच्या घरी. पाप न लगे धुंडावे लागल ते तेथे जावे. परमनशिव बोलायचं नाही. ज्याला पाहिजे पाप त्याला तिथं जावं. पण ह्या स्त्रिया कशा होत्या. त्यांचं एकमेकीवर प्रेम काय होतं. ती आली आणि आल्यानंतर तिला तिने सांगितलं ती होती बरोबर आणि हिची होती लेकरं घरी दोन. ती बरोबर आलेली सांगत होती. मग असं झालंय ना तर तू जा घरी तुझ्या लेकरांना सांभाळ मोठे कर वंशाचा दिवाला. ती म्हणत होती नाही मी सती जाते पती बरोबर. तू काय कर तू घरी जा तुझ्या पोटात तुझे बाळ आहे आणि धर्मशास्त्र सांगत आहे बरोबर स्त्रीनं सती जायचं नाही. आणि मग ती धर्म सांगायला त्या ठिकाणी एकमेकीला आणि तो पारधी ऐकायला आहे की हरणी आपल्याला सगळा धर्म माहिती आहे. आणि मग ती स्त्री सांगते तसं नाही तू जा घरी तुझ्या बाळाला जन्म दे तुझे दोन सांभाळ आणि माझे बी दोन सांभाळ वंशाचा दिवा लागेल. मी पती सोबत जाते. दोघीची अशी एकमेकाची जिटमीट चालली आहे. पण जी बरोबर होती ती मोठी होती आणि जिला लेकरं होते ती लहानी होती. ही म्हणजे धर्मशास्त्र सांगत आहे मोठीनं जायचं लहानीनं नाही. ती म्हणजे नाही ती धर्मशास्त्र सांगायला तू बरोबर आहे. मग ह्यांच्यात ठरलं सती कुणं जायचं आता लहानीनं जायचं. जिचे पिले आहे तिला सांगितलं जा घरी. पिल्यांना एकदा शेवटचं पाजून आणि ती हानी घरी गेली. आपल्या लेकरांना घेतलं पाजविलं सांगितलं बाबा आपला तुमचा पिता या ठिकाणी एका पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे आणि त्याच्यासोबत मी जात आहे. तुम्ही काय करा तुमची आई येईल दुसरी पण तिच्याशी तुम्ही चांगलं वागा धर्मानं वागा. आई म्हणून वागा या ठिकाणी. धर्म सांगत होते आपल्या लेकरांना पण लेकरांनी आईला धर्म सांगितला. लेकरांनी आईला धर्म सांगितला. आई वडील जर दुःखात असतील आणि तो जो त्याचा मुलगा जर सुख भोगीत असेल पुन्हा सांगितलंय राहण्यासाठी असं कदापि होणार नाही. आम्ही तुमच्या सोबत येऊ त्या पारध्याची आम्ही विनंती करू त्याच्या पायाला लागू सांगू पारध्या आमच्या आई वडिलांवर उपकार कर एवढे तू आमचे शब्द ऐक आणि तू काय कर आमच्या आई वडिलांना सोड. त्याच्या बदल्यात आम्ही तुला आमचा देह देऊ. आणि म्हणून ते हरणाचे पिले त्या हरणी सोबत त्या ठिकाणी सरोवराच्या काठावर आले. हरणाचे पिले आईला धर्म सांगाले. आई मानवामध्ये तुला सांगतो चिडिया बाळ लहान होतं का 5 वर्षाचं होतं अतिथी मागायला आले. चिडियाचे घरी धरणे मांडले मुरारी
मानविला करी त्यांचा बाळ त्या हाती. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचं सत्व जाईल, आम्हाला मांसाचं जेवण द्या. पण मांस कोणता पाहिजे? विकत आल्याला चालणार नाही, मनुष्याचा मांस पाहिजे. बरं आणखी तुम्हाला सांगतो, तुम्ही राजा आहेत, कुणी माणूस विकत घेतात, त्याला मारतात, त्याचं मांस खाऊ घालतात, ते कदापि जमणार नाही. चांगुरानं सांगितलं, शिराळानं सांगितलं, त्याच्या बदल्यात आम्ही आमच्या शरीराचं मांस खातो, ते बी चालणार नाही. मग तुमचं जे 5 वर्षाचं बाळ आम्ही पाहिजे दारात खेळायला, त्याचं मांस खायचं. आईला हाक मारली, बाळा तुझ्यासाठी अतिथी खोळंबलेत, ये या ठिकाणी. आणि चित्या बाळ पळत आला आईची हाक ऐकून, आणि आईला विचारलं, आई काय हात नाही? त्यावेळेस सांगितलं, बाळा ही जी अतिथी आहे का, त्याला तुझं मांस खाण्यासाठी हरकत नाही आई. भुकेली अन्न तहानेल्या जीवन, हे जी कारण उपकाराचे काय दुसरं जन्माने काय करायचंय? ही शरीर जर साधूच्या का सार्थकी लागत असत, साधूच्या अन्न खाण्यासाठी जर कामाला लागत असत साधूच्या, तर ह्याच्यावर झुकून करायचे काय? आणि दुसरी आई वडिलांची आज्ञा आहे, आणि शिरस्वंती आज्ञा आहे आई वडिलांची. आई वडिलांनी आज्ञा करतील ती बालकाला केलं पाहिजे. आणि म्हणून तुमची जर आज्ञा असेल, आणि मी तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याची माझी इच्छा आहे, आणि म्हणून शिर्या बाळानं आपलं मुंडकं आईच्या समोर दिलं. ही शिर्याला बाळाची गोष्ट आई आम्ही ऐकली आहे, आणि म्हणून आम्ही त्या पारद्याला शरण जाऊ आणि पारद्याला सांगू तू आम्हाला या ठिकाणी त्याच्या बदल्यात घे. म्हणून या ठिकाणी निघाले धावत त्या ठिकाणी आले. आता तिथे किती जण झाले? 5 जण झाले. 2 हरणी, 1 हरिण आणि 1 मोठी. आणि ही आता 5ही त्या ठिकाणी पोहोचले कुणाला? पारद्याला. आणि पारद बाण घेऊन पारदी मारण्यासाठी आल्याबरोबर पिल्याने पळत जाऊन पारद्याला काय पारद्या एक आमच्यावर उपकार करशील काय? आमचे आई वडील म्हातारे आहेत रे, त्यांचं मांस आता निबर आहे, ते चांगलं लागणार नाही. आमच्यावर एक उपकार कर, की कोवळा मांस आहे, चिडिया बाळासारखा आहे, तू ह्या मांसाचा शिवकार कर, आम्हा दोघांना मार आणि आमच्या आई वडिलांना सोडून दे. कोणती आई आपल्या लेकरांना मारू दे समोर? आणि ती आई धावत पुढे आली आणि आईनं सांगितलं, पार द्या, थांब, तू कुणालाच मारू नको, पतीला तर मारूच नको, माझ्या माघारी तुला काय करायचं कर. आहे वपनाने धाडी स्वर्ग आहे वपनाने धाडी पात्र होशील, सुखाला पात्र होशील. काय कर, माझ्यावर उपकार कर, मला आयो करायचं आहे, तू काय कर, मला आधी बांधणार आणि मग तुला काय करायचं कर.
असं ती स्त्री दुसरी येऊन राहिली त्याच्यात नाही सगळ्याच्या अगोदर मला मारा. तिने म्हणू लागले आम्हाला मारा. असं यायचं तो त्या ठिकाणी पारधी होता ती पारध्याची शक्तीच गेली. मारायचाच विसरला नाही म्हणला. काय यांच्याकडे ज्ञान आहे म्हणजे काय धर्मशास्त्र सांगतात ते. आता आणि लय मोठं धर्मशास्त्र आहे पण 11 वाजले आपलं एक वाजलाय आपला वेळ संपलाय. आता वर टाइम थोडा आपल्याला 10 मिनिट उशीर झाला म्हणून 10 मिनिट घेऊ. विठाला मग ते त्या पारध्याला सांगू राहिली दुसरी हरणी पारध्या आम्ही पाणी पिण्याकरता निघालो आणि ताण असताना पाणी पाहिजे अशी मारू नये कुणाला. दुसरं तुला सांगतो पारध्या धर्मशास्त्र असं सांगतोय बांधून मारू नये मोकळं करतं तिला आणि मग मारू. आधी आम्हाला पाणी पिऊन घे आणि आमचा पतीच नाही तर आम्ही 5 तुला देह ओपलाय. ओपीला देह 5 देह तुला दिला काय हरकत नाही. पारध्यानं सोडलं पाण्यावर गेले. पाणी पिऊन आले आणि पारध्याच्या पायापाशी आले आणि पारध्याला विनंती केली पारध्या एक उपकार करशील का. काय तू जर आम्हाला या ठिकाणी 5 जणांना मारलास तर 5 आम्ही आहेत 5 आणि तू आहेस एकटा तुला घरी कसं देता येईल. तू असा उपकार कर आमचं शरीर वडील डोळत नेण्यापेक्षा आम्ही तुझ्या दारात आमच्या पायानं चलत येतो. त्याच्यामुळे आमच्या शरीराला त्रास होणार नाही आणि तुला वजन वाहण्याचा त्रास होणार नाही. तुझ्या दारात आम्ही आमच्या पायाने येतो. आणि पारधी पुढे गेला आणि सावज मागे गेली आणि त्या ठिकाणी पारध्याच्या दारामध्ये उभा टाकले. पारधी घात करायचा विसरला आणि पारधी म्हणू लागला काय सत्व आहे आता. सत्वाचे उदाहरण दिले. हरिश्चंद्र राजा सत्वनिष्ठ मोठा स्त्री पुत्र चोहटा माझी विकी तैशेची येते वर्गांगी सत्व पिला जीव पारद्याशी शिबिराजा अंग कापी नेट पाटे सत्वासी पालट होऊन येती तैशेची येते वर्गांगी सत्व ओपिला जीव पारद्याशी. त्या नामामुळे मागे बहुत केल्या कीर्ती तयाईशी रीती दिसत असे तैशेची येते मृगांगी सत्व ओपीला जीव पारद्याशी. नवल वाटलं पारद्याला तसं सत्व आहे याच्याकडे. हरिश्चंद्र राजासारखं शिबीसारखं किंवा आणि ते मयूर नावाचा राजा होता त्याला असं सत्व केलं आपलं शरीर आता बऱ्याच आहे. पाहिजे असलं तर महाभारतामध्ये कथा आहे. विठाला आणि म्हणून त्यानं सांगितलं तू मला आम्ही सोडून दिलं मी मारू शकत नाही घात करू शकत नाही. असं असताना त्यांचा उद्धार व्हायचा होता. देवाचं विमान आलं म्हणजे विमान आलं आणि या 5 जणांचा दिव्य देह केला आणि दिव्य देह करून ही 5 जण विमानात घातले आणि ह्यांना कुठे ठेवलं म्हणजे चंद्रापाशी. तुका म्हणे मोक्षे झाला त्या 5 वस्ती चंद्रापाशी केली त्यांनी. चंद्रापाशी त्यांना मोक्ष मिळाला. त्या ठिकाणी वस्ती केली चंद्रापाशी. आजही म्हणून चंद्र निघाला का हरी नसते ते आहे विठाला. आणि मग त्या दूतांनी सांगितलं यांचा आज उद्धार झाला या शिवरात्रीमुळं. तू काय कर पारध्या तू यांचं सगळं भाषण ऐकलास यांचं धर्मशास्त्र ऐकलास यांचा संवाद ऐकलास तुझा सुद्धा उद्धार होण्याची वेळ आलेली आहे. मग तू काय कर आजपासून 1 वर्षपर्यंत पुढल्या शिवरात्रीपर्यंत सारखं नामाचं जप कर. पुण्या शिवनामाचा व्रत कर शिवाचं आणि दुसऱ्या शिवरात्रीला येऊ आणि तुला या ठिकाणी आम्ही घेऊन जाऊ तुझा उद्धार करू असा हा कथाभाग आहे. कथाभाग संपला. ही कथा कुठेही आहे म्हणतात तर शिवलिंग पुराणामध्ये ही कथा आहे. विठाला